नमस्कार भावांनो. तर आपण आलो होतो आज रानामध्ये याचं कारण म्हणजे आपल्याला उसाला घालायचं होतं पाणी. मग काय केला कॉक चालू आणि घेतलं थोडं थोडं पाणी आणि गेलो आपलं. आता म्हणलं रोपासनी पाणी घालून घ्यावा बघ. आपल्या सोबतीला होता आपला मित्र पण, आणि त्यात आपल्या रानात चालला होता हरभरा काढायचा. घेतली बादली आणि थोडं थोडं करून म्हणलं ओतून घ्यावा पाणी. म्हणलं लय पाणी ओतलं तर लय मोठं झाड येईल म्हणून थोडं थोडं ओतलं. आमचा बादचा म्हणणारला काही मामाला येडं दिसतोय. आता म्हणलं पाणी घालून झालंय तर आता बायकासनी पण म्हणलं जरा मदत करूया. मग घेतला हरभरा उपटायला लगेच. म्हटलं आता आपला हरभरा उपटून झालाय तर जावा बा घरी. तर हा आपला ऊस आहे बघा. ऊसाकडे बघत बघत आलो भास्करच्या घरी. तर हा बसला हा खेळत मांजरासोबत. शाला म्हणतोय चलतं हो म्हणे नाही. त्या मांजराच्या पिल्लाला लागला दमवायला. भावानं मांजरं कशी ती पण कमेंट करून सांगा तेवढे आपल्याला. आता म्हटलं आलो ते कामाला निघावं म्हणून आपलं चला घेतलं गाडी मित्राला आणि आलो आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये. आज होता रविवार पण तरी पण म्हटलं इमर्जन्सी चालूच असते आपल्यासाठी. मित्राला दवाखान्यात दाखवून घेतलं. आता म्हटलं झालंय तर आपलं निघावं म्हणून आलो दादांच्या पाशी. सायबर कापीत आलो ना आपला फॉर्म भरून घेतला. तिथं बसून बुका लागल्या म्हणून आलो मित्राच्या दुकानावर. आलो की पहिल्यांदा बरणीकडे लक्ष गेलं. आता म्हटलं बिस्किट हुडकून घ्यावी त्यातली. इथं बाबा क्वांटिटी आणि क्वालिटी टॉपचा विषय आहे बाबानं. इथं बिस्किट शेवटी हुडकून काढली त्यातली आणि घेतली. आता म्हणलं चहा सोबत खाऊन घ्यावं. तर आपल्या भावाला पण दिला एक बिस्किट आणि भावाने चहा घेतला भरून. मग काय केली सुरुवात. एक बिस्किट एक चहा डुबवत्यात आणि खात्याला. ह्याला कुठं पण नेलं तरी ह्यो सारखा आगाड्यागत करत असतोच बघा. सगळं झालं आता म्हणलं जावं घरी. तर भावानं आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.